नमस्कार मित्रांनो, मी शनाया। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य समोर आले। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज लातूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सभा घेतली होती। त्या सभेला संबोधताना चव्हाण यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले। ते म्हणाले की कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी पाहता विलासराव देशमुख यांचं नाव लातूरमधून पुसलं जाईल। या एका वाक्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। नेमकं या वक्तव्याचा अर्थ काय काढला जातोय आणि यावरून एवढा वाद निर्माण का झाला आहे, चला पाहूयात सविस्तर। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं आणि आदराचं नाव मानलं जातं। ते लातूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे नेते होते। ते 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते। लातूर, मराठवाडा आणि संपूर्ण राज्यात त्यांची ओळख एक शांत आणि संयमी नेता अशी होती। आजही लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते असतील, संस्था, चौक आणि कार्यक्रमांमध्ये विलासराव देशमुख यांचं नाव आदराने घेतलं जातं। अशा नेत्याबाबत लातूरमधून नाव पुसलं जाईल असं वक्तव्य केल्यामुळे लोकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्यात। या वक्तव्यातून असा अर्थ काढला जातोय की लातूर जिल्ह्यातील राजकीय प्रभाव आणि जुनी ओळख बदलण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की हे वक्तव्य केवळ राजकीय नाही, तर इतिहास, स्मृती आणि भावनावर घाव घालणारं आहे। या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची काही कारणं आहेत। त्यातील पहिलं कारण म्हणजे विलासराव देशमुख हे हयात नाहीत। दुसरं कारण म्हणजे लातूर जिल्ह्याची ओळख वर्षानुवर्ष विलासराव देशमुख यांच्या नावाशी जोडली आहे। तर तिसरं कारण म्हणजे नाव पुसलं जाईल हा शब्दप्रयोग अनेकांना आक्रमक आणि अपमानास्पद वाटतो। म्हणूनच हा विषय फक्त राजकीय न राहता तो भावनिक आणि सामाजिक बनलाय। या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यात। त्यांचं म्हणणं आहे की लातूरमधून विलासराव देशमुख यांचं नाव कोणीही पुसू शकत नाही। हे नाव लोकांच्या मनातून आणि त्यांच्या कामातून कधीच पुसलं जाणार नाही। तर काही नेत्यांनी या वक्तव्याबद्दल माफीची देखील मागणी केली आहे। सोशल मीडियावरही देखील लातूर आणि मराठवाड्यातील नागरिक या वक्तव्यांवर संताप व्यक्त करतायत। तर दुसरीकडे भाजप समर्थक म्हणतात की या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेलाय। मात्र प्रश्न असा आहे की राजकीय बदलाबद्दल बोलताना अशा शब्दांचा वापर करणं कितपत योग्य आहे। राजकारणात टीका आणि विरोध अपेक्षित असतो, पण एखाद्या नेत्यानं नाव पुसण्याची भाषा वाद वाढवणारी नक्कीच ठरते। विलासराव देशमुख फक्त काँग्रेसचे नेते नव्हते, ते महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग होते। चला आता मी तुम्हाला सांगते विलासराव देशमुख आणि लातूर यांचं नातं कसं होतं। ज्यांचं नाव लातूरच्या मातीशी, जनतेशी आणि विकासाशी घट्ट जोडलेलं आहे ते आहेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख। यांचा जन्मच मुळात लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला। लातूर ही केवळ त्यांची जन्मभूमी नव्हती, तर कर्मभूमी देखील होती। तर त्यांच्या राजकारणाची, विचारांची आणि संघर्षांची पायाभरणी त्यांची इथूनच झाली। मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख यांनी लातूरसाठी शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पाणी पुरवठा या क्षेत्रात ऐतिहासिक काम केलंय। लातूर आज जे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखलं जातं, त्यामध्ये विलासराव देशमुख यांची दूरदृष्टी नक्कीच होती। शाळा असतील, महाविद्यालये, वसतिगृह यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य लातूरमध्ये घडलं गेलंय। मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त भाग, पण विलासराव देशमुख यांनी पाणी हा हक्क आहे ही भूमिका त्यावेळी घेतली। सिंचन योजना, जलसंधारण प्रकल्प यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेत। लातूरच्या शेतकऱ्यांसाठी ते कायम लढत राहिलेत। विलासराव देशमुख हे फक्त मुख्यमंत्री नव्हते, ते लातूरच्या जनतेचे आपले नेते होते। आजही लातूरमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं आणि अभिमानाने देखील, कारण त्यांनी पदासाठी नाही तर माणसांसाठी राजकारण केले। म्हणूनच आज कोणी लातूरमधून विलासराव देशमुख यांचं नाव पुसलं जाईल असं म्हणत असेल तर ते इतिहास पुसण्याचा भ्रम आहे। कारण विलासराव देशमुख हे नाव नाही, ती लातूरची ओळख आहे। तर फडणवीस साहेब, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना जरा आवरच घाला, नाहीतर भाजप हे नाव पुसलं गेलं तर नवल वाटायला नको। विलासराव देशमुख त्यांच्या निर्णयांवर चर्चा होऊ शकते, पण त्यांच्या अस्तित्वालाच नाकारल्याचा आभास निर्माण झाला तर तो वाद नक्कीच वाढेल। आज सामान्य नागरिक देखील हाच प्रश्न विचारतायत। विकास, रोजगार, शेतकरी आणि महागाई या मुद्द्यांवर बोलणं जास्त गरजेचं नाही का? जुन्या नेत्यांची नावं पुसण्याच्या भाषेने राजकारण सकारात्मक होणार आहे की नकारात्मक, हा विचार नक्कीच तुम्ही करायला पाहिजे। खरं पाहता आजचं राजकारण हे इतिहास आणि भावनांपर्यंत पोहोचलं आहे आणि अशा वेळी शब्दांची निवड ही फार महत्त्वाची ठरते।
आता माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, लातूरमधून विलासराव देशमुख यांचं नाव कोणी पुसू शकतं का? तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की चव्हाणांना त्यांचं वक्तव्य मागे घ्यायला भाग पाडेल.